बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बाबतीची। उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांनी फोडले आहेत आणि असं असताना यामधील एक खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेमुळे ऑपरेशन टायगरवरतीच आता एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आज ओमराजे यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा तब्बल 20 वर्षांनी निकाल लागला। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या प्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। या निकालामुळे ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसलाय। हा निकाल लागल्याच्या नंतर ओमराजेंनी नाराजी देखील व्यक्त केली, तर शिवसेनेमधील पक्षप्रवेशावरती देखील त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मतदारसंघामध्ये जाऊन मतदार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असंही ओमराजेंनी स्पष्ट केलं। या खटल्याचा आणि आपल्या राजकीय निर्णयाचा काहीही संबंध नाही असंही ओमराजे म्हणाले। त्यांच्या या भूमिकेमुळे ओमराजे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार की नाही यावरून सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत। मी कालपासूनही सांगतोय की मी माझ्या मतदारसंघात गेल्याच्या नंतर माझ्या सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी माझ्या जनतेशी चर्चा करून माझा जो काही तो राजकीय निर्णय ठरवी। काय मग 2022ला ज्यावेळेस सेना फुटली मग त्यावेळेस पण निकालासाठी मला जाता आलं असतं ना। काय बोलता नाही राजे, पण सही केली का आपण? काय मी आपल्याला सांगितलं ना, माझा निर्णय मी 2 दिवसानंतर घेणार आहे। मी उद्धवजी बद्दल आणि आदित्य साहेबाबद्दल मी अजिबात कुठल्याही प्रेसला काही बोललेलो नाही। तुम्हीच काय नेमकं त्या ठिकाणी पॉइंट एक लक्षात घ्या, मला माझी भूमिका काही जरी ठरली तरी मी उद्धवजी आणि आदित्यजी बद्दल आधीही कधी बोललेलो नाही, आताही बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही। माझी राजकीय भूमिका काही असेल म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचं आहे की हां, ती मी ठरवेन माझ्या लोकांबरोबर चर्चा करून। तर ओमराजेंच्या बाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं खासदार अनिल देसाई यांनी आता स्पष्ट केलंय। आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींजवळ तशा प्रकारचं हे करावं, उद्धवजी त्याबद्दल निर्णय घेतील। परंतु तिच्या बाबतीमध्ये त्यांनी पक्षाची शिस्तमोड केलेली आहे। त्यांनी त्या प्रकारचं अजिबात पक्षाने घेतलेल्या त्या निर्णयावर, त्या मीटिंगवर त्यांनी एक प्रकारचा बहिष्कारच टाकला होता आणि ते आलेले नव्हते। त्यावरून त्यांनी पक्षशिस्तीचा भंग तर केलेला आहे। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या प्रकरणी हायकोर्टामध्ये जाणार असल्याची माहिती देखील ओमराजे यांनी दिली। तर 17 वर्षांच्या नंतर न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे। माझ्या वडिलांची हत्या झाल्याच्या नंतर त्यांच्या आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून 20 वर्षापर्यंत त्या न्यायालयात चक्रा मारणं, त्या प्रत्येक तारखेला उपस्थित राहणं, हे सगळं प्रक्रिया आम्ही पार पाडून अपेक्षा इतकीच होती की दोषींना त्या ठिकाणी शासन व्हावं, शिक्षा व्हावी। पण दुर्दैवानं शेवटी कोर्टाच्या निर्णयाचा प्रत्येकाला सन्मान राखणं संविधानामध्ये गरजेचं आहे। पण निश्चितपणे ह्या निर्णयाच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात त्या ठिकाणी दाद मागितली जाईल। अगदी दुसऱ्या महिन्यापासूनच तिथे राजकारण जे आहे ते केलं गेलं। या दुर्दैवी घटनेचा वापर पूर्णतः राजकारणासाठी केला गेला। काही लोकांच्या सांगण्यावर नसेल, परंतु अनेक जण जे आहेत त्या सांगण्याला बळी पडले आणि दुर्दैवी घटनेचा राजकीय पुरेपूर वापर झाला, हे वास्तव आहे। पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल आज ज्यावेळेला लागला तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरमध्ये अमित शहा यांच्या सभेसाठी उपस्थित होते। एक फोन त्यांना आला आणि फोन येताच एकनाथ शिंदे हे स्टेजच्या बाजूला गेले। त्यामुळे हा फोन नेमका कुणाचा होता याची देखील चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान पवनराजे हत्याकांडाच्या निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्याची माहिती मिळते। तर अमित शहांशी या प्रकरणी न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे। एक असा विश्वास होता की या खटल्यामध्ये, या खून खटल्यामध्ये आरोपींना सजा होईल, परंतु दुर्दैवाने हे सर्व आरोपी निर्दोष सोडण्याचा निर्णय कोर्टाने घेतलाय। मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या कानावर ही घटना घातलेली आहे आणि त्यांनी तात्काळ सीबीआयला ही केस पुन्हा सीबीआय हायकोर्टामध्ये अपिलात जाईल अशा प्रकारचा विश्वास दिलेला आहे।
आणि त्यांनी तशा प्रकारचे सीबीआयला निर्देश देखील दिलेले आहेत. त्यामुळे हायकोर्टामध्ये ही केस चालेल आणि खऱ्या अर्थाने या लोकांना न्याय मिळेल. तर आजच्या निकालाच्या दरम्यान कोर्टामध्ये नेमकं काय झालं, कोर्ट काय म्हणालं, आपण बघूया. सबळ पुराव्यांच्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत आहोत असं कोर्टाचं म्हणणं आहे. खटल्याची सारी भिस्त माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर होती. माफीच्या साक्षीदारांनी जबाब वारंवार बदलले ते विश्वासार्ह नाहीत. कोणत्याही आरोपी विरुद्ध ठोस पुरावे मिळाले नाहीत. पोलीस सीबीआयच्या तपासामध्ये अनेक विसंगती आणि त्रुटी आढळल्या.